नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 मॅनेजमेंटचं मॅनेजमेंट अँड इथिक्स अँड इकॉनॉमिक्स तर युनिट 1 जे आहे आपल्या याच्याशी संबंधित मोस्ट रिपीटेड PYQs आपण डिस्कस करणार आहे. ओके, सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पेपर 2 मॅनेजमेंट मधून येणाऱ्या सेट परीक्षा MS सेट 2026 मध्ये यश मिळवण्याच्या इच्छुक आहात तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 50 डेज कंप्लीट क्रॅश कोर्स ऑन मॅनेजमेंट, ज्याच्यात आम्ही 50 दिवसात तुमच्याकडून सर्व पेपर 2 मॅनेजमेंटचं प्रिपरेशन करून घेऊ. या कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, वीकली टेस्ट मिळेल, फुल सिलेबस बेस्ड मॉक टेस्ट मिळतील, 4000 प्लस MCQs आणि PYQs विथ एक्सप्लेनेशन आपल्याला मिळतील. आणि पेपर 2 ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 कम्प्लिटली फ्री मिळेल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो सफिशियंट टाइम आहे, 50 दिवस खूप होतात, तर याच्यात लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्सचा वापर करून आपण आपला कोर्स जो आहे तो इझिली कव्हर करू शकता. याचा जो न्यू बॅच आहे तो 8 जूनपासून स्टार्ट होतो आहे. 8 जूनला स्टार्ट होत आहे तर आपण जॉईन करू शकता. याची व्हॅलिडिटी 1 इयरची राहील. फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर दोन्ही पेपर मात्र 8,000तच तुम्हाला मिळून जातील. जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचा आहे, खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क करायचा आहे. मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ नोईंग व्हॉट यू वॉन्ट टू डू अँड then seeing that it is done in the best and cheapest way. Peter F. Drucker, F.W. Taylor, हेनरी फ्युएल, हॅरोल्ड कॉन्स. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा की आपल्याला काय करायचं, आपल्याला काय विचारलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही काय करण्याचे इच्छुक आहात आणि नंतर चेक करायचं की ते काम किती चांगल्याने आणि किती स्वस्तात झालं. तर हे याच्यावर कोणी फोकस केला आहे तर आपल्याला जे आहे याच्यावरती आहे सायंटिफिक मॅनेजमेंटच्या माध्यमाने F.W. टेलरनी फोकस केलेला आहे. ठीक आहे, तर अशा डेफिनेशन्स विचारल्या जातात, कॉन्सेप्ट कोणी दिले हे विचारले जातात. तर मॅनेजमेंटमध्ये या गोष्टी खूप लक्ष आहे. हेनरी फ्युएलची जर गोष्ट करता तर याचे 14 प्रिन्सिपल्स जे आहे ते आपल्या यांनी दिलेले आहे. आणि प्लस हॅरोल्ड कोट्सचं जे आहे आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन हे याची डेफिनेशनची मेन थीम आहे. ठीक आहे, तर ऑप्शन बी F.W. टेलर आपला राईट आन्सर होईल. डॅश इज इन्शुरिंग दॅट प्लॅन्स हॅव बीन अडर्ड to and in case of any discrepancy between the desired and actual results taking necessary actions to correct the discrepancy. तर इथे डायरेक्टिंग, ऑप्शन बी कंट्रोलिंग, ऑप्शन सी प्लॅनिंग आणि ऑप्शन डी ऑर्गनायझिंग. सो विद्यार्थी मित्रांनो, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट एक असा टॉपिक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये जो आपल्याला नेहमी विचारला जातो. ठीक आहे, तर इथे काय टेक्स्ट काय आहे तो आधी समजून घ्या की प्लॅन्स तयार करण्यात आले. ठीक आहे, आणि प्लॅन्स अनुसार ॲक्टही केलं. ठीक आहे, आणि जर समजा त्या जसं पाहिजे होतं आपल्याला काम, म्हणजे जे डिझायर्ड रिझल्ट जर आपल्याला नाही मिळाले, त्याच्यात जर डिफरन्स मिळाला तर त्या डिस्क्रिपन्सीला आपण करेक्ट करतो. तर याला काय म्हणतात, करेक्ट करण्यासाठी ॲक्शन घेतो. तर या प्रोसेसला आपण डायरेक्टिंग नाही म्हणणार. ठीक आहे, डायरेक्टिंग म्हणजे काय होतं, तुम्ही लोकांना इन्स्ट्रक्ट करत आहे की कशा पद्धतीने काम करत आहे. ऑर्गनायझिंगमध्ये तुम्ही रिसोर्सेस गोळा करत आहे. प्लॅनिंगमध्ये तुम्ही वर्कचं पूर्ण ब्लूप्रिंट तयार करत आहे की फ्युचर ओरिएंटमध्ये आपल्याला काय काय काम करायचं. तर याचं राईट आन्सर जे आहे ते बनेल ऑप्शन बी कंट्रोलिंग. ठीक आहे, सो ऑप्शन बी कंट्रोलिंग इज द राईट आन्सर. Behaviors and responsibilities relating to the interaction of superiors, peers and employees, subordinates and the outside parties is referred to. Intrapersonal role, नंतर इंटरपर्सनल रोल, इन्फॉर्मेशनल रोल आणि डिसिजनल रोल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो क्वेश्चन आहे हा आपल्या मिन्सबर्गच्या 10 मॅनेजरियल रोल्सशी संबंधित आहे. आणि इथे काय म्हटलं की बिहेवियर अँड रिस्पॉन्सिबिलिटी रिलेटेड टू इंट्रॅक्शन विथ. तर या इंट्रॅक्शनवरूनच आपल्याला लक्षात येतं की इंट्रॅक्शनमध्ये डिसिजन डायरेक्ट नाही आहे. ठीक आहे, नंतर तुम्ही इन्फॉर्मेशन देण्यासाठी इंटरॅक्ट कराल, पण इथे सुपिरियर, पियर्स, एम्प्लॉईज अँड आउटसाईड बट. ठीक आहे, तर हे पण इथे नाही येणार. इथे जो मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन जो राहील तो ऑप्शन बी इंटरपर्सनल रोल जे आहे ते याच्यात राहील. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर बी इंटरपर्सनल रोल आपला इथे राईट आन्सर बनेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिफन गुड्स हॅव निगेटिव्ह. तर गिफन गुड्सचं काय निगेटिव्ह असतं सांगायचं आहे. इन्कम इलास्टिसिटी, प्राइस इलास्टिसिटी, क्रॉस इलास्टिसिटी की न्यूरल इलास्टिसिटी ऑफ डिमांड. तर न्यूरल इलास्टिसिटीचा काही प्रकारच नाही आहे. ठीक आहे, तर गिफन गुड्सच्या बाबतीत जे आहे मेनली जो इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड आहे तो आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळतं. ठीक आहे, तर याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो क्रॉस इलास्टिसिटी पण
इम्पॉर्टंट आहे. क्रॉस इलास्टिसिटीच्या बाबतीत आपल्याला 2 गुड्स पाहायला मिळतात. एक सबस्टिट्यूट असतो आणि दुसरा कॉम्प्लिमेंटरी असतो. सबस्टिट्यूटच्या बाबतीत जे आहे क्रॉस इलास्टिसिटी पॉझिटिव्ह असते आणि कॉम्प्लिमेंटरीच्या बाबतीत जे आहे क्रॉस इलास्टिसिटी जी आहे ती निगेटिव्ह राहते. तर हे पण विचारलं जाऊ शकतं. तर हे लक्षात ठेवा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट आहे. तर ऑप्शन नंबर ए इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड जे आहे ते आपला राईट आन्सर बनेल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फीचर ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केट स्ट्रक्चर. ठीक आहे, होमोजिनियस प्रोडक्ट, मेनी बायर्स अँड सेलर्स, परफेक्ट मोबिलिटी ऑफ रिसोर्सेस आणि डिफरन्शिएटेड प्रोजेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपला मार्केट स्ट्रक्चरचा टॉपिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप महत्त्वपूर्ण आहे. इथे कुठल्याही मार्केटचं आपल्याला फीचर दिलेलं जातं आणि कोणतं फीचर नाही आहे असं विचारलं जातं, किंवा प्राइस सोबत रिलेशनशिप पर्टिक्युलर मार्केटमध्ये कसं असतं हेही विचारलं जातं. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, परफेक्ट कॉम्पिटिशनचा फीचर जर म्हणतात तर होमोजिनियस प्रोडक्ट जो आहे तो याचा फीचर आहे. ठीक आहे, जसं व्हेजिटेबल मार्केटचं एक्झाम्पल झालं. ठीक आहे, मेनी बायर्स अँड सेलर्स हे पण याचा फीचर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर परफेक्ट मोबिलिटी ऑफ रिसोर्सेस हे पण इथे पॉसिबल असतं, ते पण नाही येणार. आपला राईट आन्सर बनेल ऑप्शन नंबर डी, डिफरन्शिएटेड प्रोडक्ट्स. ठीक आहे, तर डिफरन्शिएटेड प्रोडक्ट्स जे आहे हे कशाशी रिलेटेड आहे? इट इज रिलेटेड टू मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, नॉट परफेक्ट कॉम्पिटिशन. सो ऑप्शन नंबर डी इथे आपला राईट आन्सर होऊन जाईल, डिफरन्शिएटेड प्रोडक्ट्स. The process of planning, organizing, staffing, directing and controlling the efforts of organization members in utilizing all resources to achieve organizational goals, objectives and missions is termed as management function, management process, management skill की management goals. So विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, प्लॅनिंग एक प्रोसेस आहे जिथे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग सर्व गोष्टी होत आहे, ज्याच्या माध्यमाने ऑर्गनायझेशनचे जे मेंबर्स आहे त्यांचे एफर्ट्स व्यवस्थित वापरले जावे, रिसोर्सचं युटिलायझेशन प्रॉपरली व्हावं आणि त्याच्या मदतीने ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स, ऑब्जेक्टिव्ह आहे आणि जे मिशन्स आहे ते अचीव झाले पाहिजे. तर याला काय म्हणणार? तर इथेच हिंट दिली तुम्हाला, काय प्रोसेस. तर हे मॅनेजमेंट फंक्शन्सही नाही येणार, स्किल्सही नाही येणार, गोल्सही नाही येणार. आवर राईट आन्सर विल बी ऑप्शन बी, मॅनेजमेंट प्रोसेस जो आहे तो आपला इथे राईट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द डिसिजन मेकिंग प्रोसेस स्टार्ट्स विथ द आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम अँड एंड्स विथ. तर इथे विचारलं की जी डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे तर ती एंड कुठे होते? जर ती आयडेंटिफाईंग प्रॉब्लेम पासून स्टार्ट होते. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, डिसिजन मेकिंग प्रोसेस जी आहे ती आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम पासून स्टार्ट तर होईल, पण ज्याला प्रोसेस माहिती आहे तो त्याचा राईट आन्सर लावू शकतो. ड्युरेबिलिटी ऑफ डिसिजन आणि कॉस्ट ऑफ डिसिजन यांचा तर काही प्रश्नच नाही, तर हे 2 ऑप्शन तर ऑटोमॅटिकली आउट झाले. ठीक आहे, आता डिसिजन मेकिंग प्रोसेस तिथे नाही एंड होत जिथे तुम्ही अल्टरनेटिव्हला इम्प्लिमेंट करून देता. डिसिजन मेकिंग प्रोसेस जी आहे ती एंड इथे होते जेव्हा तुम्ही तुमचा डिसिजन कितपत इफेक्टिव्ह होता ते चेक करता. ठीक आहे, तर इव्हॅल्युएशन ऑफ डिसिजन इफेक्टिव्हनेस आपला राईट आन्सर होईल. ऑप्शन नंबर बी, इव्हॅल्युएशन ऑफ डिसिजन इफेक्टिव्हनेस विल बी अवर राईट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ स्पॅन ऑफ कंट्रोल there is no limit to number of subordinates supervisor can supervise. ठीक आहे, लिमिट असते तर ऑप्शन ए नाही होणार. लिमिट टू डेलिगेशन ऑफ अथॉरिटी टू द सबऑर्डिनेट्स. ठीक आहे, तर हे याची काही लिमिट जी आहे ती इथे पर्टिक्युलरली डेलिगेशन ऑफ अथॉरिटीशी रिलेटेड नाही आहे. टेंडन्सी टू ओव्हरलोड द सुपरवायझर विथ मच ऑफ वर्क, तर हे पण इथे नाही होणार. आणि स्पॅन ऑफ कंट्रोल म्हणजे काय? अ लिमिट टू नंबर ऑफ सबऑर्डिनेट्स अ सुपरवायझर कॅन इफेक्टिव्हली सुपरवाइज. द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आपला काय बनेल? ऑप्शन डी. ठीक आहे, स्पॅन ऑफ कंट्रोल मध्ये काय असतो? एका वेळी एक मॅनेजर किती लोकांना सुपरवाइज करू शकतो ते आपण बघतो. आणि स्पॅन ऑफ कंट्रोल ची जो कॉन्सेप्ट आहे तो लॅन हॅमिल्टन यांनी दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. आज हे विचारलं आहे, पलीकडे तेही विचारलं जाऊ शकतं की स्पॅन ऑफ कंट्रोल दिला कोणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. हु हॅज ॲडव्हान्स द स्टीवर्डशिप थ्योरी ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. तर इथे जो कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा जो ती जी थ्योरी आहे स्टीवर्डशिप थ्योरी ती कोणी दिली आहे? तर आपल्या इट इज गिवन बाय LG पीटर. ठीक आहे, तर LG पीटरचं नाव लक्षात ठेवायचं. कॉर्पोरेट स्टीवर्डशिप थ्योरी जी आहे ती यांनी दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पॅटर्न ऑफ सोशल रिस्पॉन्सिव्हनेस डझंट इन्क्लूड प्रॅग्मॅटिक स्ट्रॅटेजी, इंटरॅक्टिव्ह स्ट्रॅटेजी, अडॅप्टिव्ह स्ट्रॅटेजी, प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे CSR, तर तिथे जो पॅटर्न असतो तिथे प्रॅग्मॅटिक स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्ड असते. नंतर इंटरॅक्टिव्ह स्ट्रॅटेजी म्हणजे जिथे इंट्रॅक्शन्स असतात. अडॅप्टिव्ह स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही काय करायचं आहे ते गोष्टी, चांगल्या गोष्टी अडॉप्ट करतात. पण प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजी नावाची
नावाची कुठलीही स्ट्रॅटेजी प्रॅग्मॅटिक स्ट्रॅटेजी जी आहे ती इथे नाही राहत. इथे प्रोएक्टिव्ह राहते, म्हणजे काम कसं प्रोएक्टिव्ह कराल, अडॉप्ट कराल चांगल्या गोष्टींना आणि इंट्रॅक्शन. ठीक आहे. सो ऑप्शन ए विल बी द राईट आन्सर, नॉट डी. सायंटिफिक मॅनेजमेंट स्ट्रेस्ड अपॉन रॅशनॅलिटी, स्पेशलायझेशन, टेक्निकल कॉम्पिटन्स आणि प्रिडिक्टेबिलिटी. सो FW टेलरचा जो सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी होता यांनी कशावर भर दिलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर रॅशनॅलिटीवर यांनी फोकस केला. ठीक आहे. स्पेशलायझेशनवर यांनी फोकस केलं. यांचा फॅक्टरी ओरिएंटेड थेअरी होती. तर टेक्निकल कॉम्पिटन्सवर सुद्धा यांनी भर दिलेला आहे. ठीक आहे. आणि प्रेडिक्टेबिलिटीवर सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपला राईट आन्सर बनेल ऑप्शन डी, दॅट इज 1, 2, 3 and 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इथे मॅच द कॉलम आहे. क्लासिकल थ्योरी, ह्युमन रिलेशन्स, बिहेवियरल अप्रोच अँड सिस्टम अप्रोच. आणि दुसरीकडे दिलं आहे त्यांचे एक फीचर, फॅक्ट ओरिएंटेशन, लिनियर स्ट्रक्चर, इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन आणि इन्सेंटिव्स ॲट वर्क. ते अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो थोडं म्हणजे मोर कन्सन्ट्रेटेडली वाचायचं, कारण इथे ऑप्शन तर 4 आहे. ठीक आहे. पण राईट साईडला जर तुम्ही पाहता तर तुम्हाला एक फीचर जो आहे तो जास्ती दिलेला आहे, तर सांभाळून मॅच करायचं असतं. सो क्लासिकल थ्योरीमध्ये फोकस कशावर केलेला आहे. क्लासिकल थ्योरीमध्ये जर तुम्ही बघता तर इथे मेनली फोकस केला आहे स्ट्रक्चरवर. ठीक आहे. स्ट्रक्चर, ठीक आहे, सगळं काही स्ट्रक्चर्ड राहायचं. ठीक आहे. चाहे तो सायंटिफिक मॅनेजमेंट असो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट असो, त्या ब्युरोक्रेसी असो. ठीक आहे. नंतर ह्युमन रिलेशन्सनी काय म्हटलं, ह्युमन रिलेशन्सनी म्हटलं की बा एकदम खूप जास्त फॉर्मल स्ट्रक्चर ठेवू नका, थोडंसं इनफॉर्मल ऑर्गनायझेशन जे आहे ते तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे. आता इथे आपलं चुकलं असतं. ठीक आहे. कोणी इन्सेंटिव्ह ॲट वर्क मोटिवेट करायला इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे, पण मोस्ट अप्रोप्रिएट जो आहे तो 4thच आहे. ठीक आहे. नंतर बिहेवियरल अप्रोचनी कशावर फोकस केलंय, बिहेवियरल अप्रोच हॅज फोकस्ड ऑन फॅक्ट ओरिएंटेशन. ठीक आहे. आणि सिस्टम अप्रोचनी एन्व्हायरमेंटवर फोकस केलाय. तर अशा प्रकारे 3, 4, 1, 2 जे आहे ऑप्शन बी आपला इथे राईट आन्सर होऊन जाईल. अकॉर्डिंग टू G.R. Terry, द टास्क ऑफ ब्लेंडिंग एफर्ट्स इन ऑर्डर टू इन्शुअर द सक्सेसफुल अटेनमेंट ऑफ एन ऑब्जेक्टिव्ह accomplished by means of planning, organizing, actuating and controlling is called leadership, coordination, motivation, directing. तर जॉर्ज टेरी जे आहे त्यांनी काय म्हटलं की तुम्ही काय करत आहे, एफर्ट्सला ब्लेंड करत आहे, ज्याच्या माध्यमाने तुम्ही हे बघतात आहे की तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते सक्सेसफुली अचीव्ह झाले की नाही. ठीक आहे. या व्यतिरिक्त कशाच्या याच्यात काय काय इन्व्हॉल्ड आहे, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, ॲक्च्युएटिंग अँड कंट्रोलिंग. सो ब्लेंडिंग ऑफ एफर्ट्स जे आहे याला आपण काय म्हणतो, मोटिवेशन नाही म्हणत, डायरेक्टिंग नाही म्हणत, लिडरशिपही नाही म्हणत. सो दिस इज ब्लेंडिंग ऑफ एफर्ट्स इज नोन एज कोऑर्डिनेशन. सो ऑप्शन बी आपला राईट आन्सर बनेल, कोऑर्डिनेशन. द pressing of information among executives who are at equal level in an organization and receiver and the sender may be in the same or different department is called horizontal, diagonal communication, upward communication, downward communication. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय म्हटलं की एक्झिक्युटिव्ह जे आहे जे एकसारख्या लेवलवर आहे. ठीक आहे. आणि ते इथे सेंडर रिसिव्हर इन्व्हॉल्ड आहे. ठीक आहे. म्हणून काम करत आहे. सेम डिपार्टमेंटचेही असू शकतात किंवा डिफरंट डिपार्टमेंटचेही असू शकतात. तर इथे कोणतं कम्युनिकेशन येईल, इथे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन येईल. ठीक आहे. ऑप्शन ए विल बी द राईट आन्सर. डायगोनल म्हणजे काय की लोक जे आहे अशा वेगळ्या वेगळ्या लेवलवर हे करून राहिले. ठीक आहे. नंतर अपवर्ड म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल एक मॅनेजर जो आहे तो सीईओशी बोलून राहिला तर हे अपवर्ड झालं. ठीक आहे. डाउनवर्ड म्हणजे सीईओ मॅनेजरला इन्स्ट्रक्ट करून राहिला तर तो डाउनवर्ड होऊन जाईल. जसं फॉर एक्झाम्पल या ऑप्शन च एक्झाम्पल घेऊ. जसा फायनान्स डिपार्टमेंटचा हेड आणि मार्केटिंग डिपार्टमेंटचा हेड, तर दोन्ही हेड तर आहे, भले डिपार्टमेंट वेगळे वेगळे आहे पण सेम लेवल आहे, पोझिशन सेम आहे. तर म्हणून इथे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन जे आहे ते आपला राईट आन्सर होईल. टेक्निकल कन्सेप्च्युअल अँड ह्युमन स्किल्स वॉज सजेस्टेड बाय रॉबर्ट एल कॅट्स, नंतर MC गॅझर, फ्रेड लुथान्स आणि A.H. मास्लो. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, जे रॉबर्ट कॅट्स होते त्यांनी या 3 स्किल दिल्या आहे, टेक्निकल, कॉन्सेप्च्युअल अँड ह्युमन स्किल. ह्युमन स्किल तिन्ही टॉप, मिडल, लोअर तिन्ही लेवल्सवर एकसारख्या प्रमाणात वापरले जाते. कन्सेप्च्युअल स्किल टॉप मॅनेजमेंटवर, टॉप लेवलवर जास्त वापरल्या जाते आणि टेक्निकल स्किल लोअर लेवलवर जास्त वापरल्या जातात. ठीक आहे. तर आपला आमचा बनेल इथे ऑप्शन ए, रॉबर्ट एल कॅट्स जे आहे ते इथे राईट आन्सर बनेल. डॅश आर रिलेटेड टू युनिफाईड, integrated and comprehensive issues of organization and concern
with allocation and reallocation of resources. Strategic decision, program decision, नॉन प्रोग्राम डिसिजन की सिंपल डिसिजन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे कॉम्प्रिहेन्सिव्ह इश्यूज आहे. ठीक आहे, पहिला हिंट हा झाला कॉम्प्रिहेन्सिव्ह इश्यूज ऑर्गनायझेशनचे, आणि इथे अलोकेशन अँड रिअलोकेशन ऑफ रिसोर्सेस करत आहे. तर हे कोणचं होऊन जाईल? दिस विल बी स्ट्रॅटेजिक डिसिजन. तर ऑप्शन नंबर ए स्ट्रॅटेजिक डिसिजन आपला राईट आन्सर होऊन जाईल. नंतर दिला आहे टू गुड्स आर क्लोज सबस्टिट्यूट्स, देन जर दोन गुड्स जे आहे ते क्लोज सबस्टिट्यूट्स आहे, तर अशा याच्यात काय होतं? And increase in price of one will decrease the demand of other. Increase in the price of one will increase the demand for the other. नंतर decrease in price of one will increase the demand for other. की decrease in price of one will no effect on the डिमांड फॉर अदर. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं फॉर एक्झाम्पल चहा आणि कॉफी आहे, ठीक आहे, टी आणि कॉफी आहे, ते दोन क्लोज सबस्टिट्यूट्स आहेत. ठीक आहे, तर समजा जर टीची प्राइस वाढली, ठीक आहे, टीची प्राइस वाढली, तर अशा केसमध्ये कॉफीची डिमांड जी आहे ती जास्त होऊन जाईल. ठीक आहे, कारण लोक जे आहेत चहा महाग झाला तर चहा नाही घेणार, ते कॉफीकडे वळू शकतात. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर इथे जो आहे ऑप्शन बी आपला राईट आन्सर आहे. इन्क्रीज इन द प्राइस ऑफ वन विल इन्क्रीज इन द डिमांड फॉर द अदर. ठीक आहे, सो ऑप्शन बी विल बी द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. Set of morals, rules and principles to the protect the interest of customer, employees, society, business units and in an industry is called as a whole is called as consumerism, business ethics, goodwill की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा हिंट मोराल रूल्स अँड प्रिन्सिपल्स. ठीक आहे, त्याच्या माध्यमाने तुम्ही काय करत आहे? इंटरेस्ट वाचवत आहे. कोणाचा? कस्टमर, एम्प्लॉई आणि सोसायटीचा, बिझनेस युनिट्सचा आणि ॲज अ इंडस्ट्री होल. तर हे काय होतं? सेट ऑफ रूल्स, मोराल्स आणि प्रिन्सिपल्स जे आहे इट इज नथिंग बट कॉल्ड एज द बिझनेस एथिक्स. ठीक आहे, ऑप्शन बी बिझनेस एथिक्स आपला इथे राईट आन्सर बनेल. डॅश इज युज्ड एज अ प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग टूल. सीपीएम, पट, पीपीएम, टाइप. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, जी क्रिटिकल पाथ मेथड असते, ठीक आहे, क्रिटिकल पाथ मेथड जी असते हिला ॲज अ प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग टूल जे आहे ते मानलं जातं. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर ए आपला इथे राईट आन्सर बनेल. Setting of high price when the product is introduced and gradually lowering its price is called skimming pricing, prestige pricing, प्राइस लाइनिंग की व्हॅल्यू प्राइसिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जर बघता की हाय प्राइस म्हणजे जेव्हा प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केला आहे तेव्हा इनिशियल लेवलवर त्याचा प्राइस जो आहे तो खूप जास्त सेट केला जातो, आणि नंतर मार्केट शेअर बनल्यावर त्याचा प्राइस जो आहे तो कमी करून देण्यात जातो. जसं स्मार्टफोन्स वगैरे जे आहे जेव्हा लॉन्च केले जातात तेव्हा ते खूप कॉस्टली असतात, आणि नंतर जसं असं वेळ जातो त्याच्या प्राइसेस जे आहे ते हळूहळू फॉल व्हायला लागतात. ठीक आहे, तर इथे या स्ट्रॅटेजीला आपण प्रेस्टीज नाही म्हणत. ठीक आहे, जे प्रेस्टीज म्हणजे खूप स्टेटस ओरिएंटेड प्रोडक्ट्स असतात त्यांचं प्राइसिंगला प्रेस्टीज प्राइसिंग म्हणतात. प्राइस लाइनिंग म्हणजे एक पर्टिक्युलर प्रोडक्ट लाईनचा आपण प्राइस सेट करतात. व्हॅल्यू प्राइसिंग म्हणजे बेस्ड ऑन म्हणजे किती व्हॅल्युएबल गुड्स आहे त्याच्यावर. तर इथे आपला राईट आन्सर बनेल ऑप्शन ए स्किमिंग प्राइसिंग जे आहे ते आपल्या इथे राईट आन्सर बनवून जाईल. ओके, सो दॅट्स ऑल इन टुडेज सेशन. थँक्यू. आय होप आपल्याला आजचं सेशन आवडलं असेल. तर आता जे आहे आपण ऑलमोस्ट 40 PYQs जे आहे ते कव्हर करून घेतलेले आहे या युनिटचे. ठीक आहे, नेक्स्ट सेशनमध्ये तुमच्या याचे PYQs जे आहे ते कम्प्लीट होऊन जाईल. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. बाय, थँक्यू.